स्वप्न काही मार्ग नाही याची तडफड घ्या ध्यानात, येड्या भोकऱ्या वानिकार भटकताय रानात। एक शताब्दी उलटून गेली। माननीय सी.डी. देशमुखांनंतर महाराष्ट्रातील एकही युवक UPSC परीक्षेत देशात प्रथम आलेला नाही। ज्यांनी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा चळवळीला मूर्त स्वरूप दिले, ज्यांच्या अथक परिश्रमामुळे स्पर्धा परीक्षांची ज्ञानगंगा गावोगावी पोचू लागली, ज्यांच्या तळमळीमुळे प्रशासकीय करिअर करण्याची मुभा शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यवर्गीयांना जातीपातीचा भेदभाव टाळून मिळू लागली, अशा स्पर्धा परीक्षा चळवळीचे प्रणेते व स्टडी सर्कलचे संस्थापक संचालक डॉक्टर आनंद पाटील यांना ही बाब अस्वस्थ करणारी होती। फडफड फडकतो तिरंगा झेंडा गगनात, राहिला उभा सर्वांग स्वाभिमानात, येड्या भोकऱ्या वानिकार भटकताय रानात, देशाचा विकास घ्या की राव ध्यानात, काजी हो चिरकाजी जी। जम्मू काश्मीर राज्यातील युवक ज्याला दहशतवादाच्या झळा प्रत्यक्षात बसल्या, तो जर UPSC परीक्षेत देशात प्रथम येऊ शकतो, तर आमच्या महाराष्ट्रातील युवा वर्गाला यशप्राप्तीत काय अडीअडचणी असू शकतील? या प्रश्नाचे उत्तर शोधताना स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे बीज डॉक्टर आनंद पाटील यांनी रुजविले। फलस्वरूप 2010 मध्ये पहिले स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पुण्यातच पार पडले। अल्प कालावधीतच सदर संमेलन शिक्षण तज्ञ, विचारवंत, नेते, प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, उद्योजक, कलाकार, पत्रकार आणि युवा वर्गामधील मुक्त संवादाचे, वैचारिक देवाणघेवाणीचे देशातील पहिले बिगर राजकीय स्वयंभू विचारपीठ बनले। डॉक्टर आनंद पाटील ही व्यक्ती आणि स्टडी सर्कल या संस्थेवर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। पुण्यानंतर 2011 औरंगाबाद, 2012 नागपूर, 2013 नाशिक, 2014 कोल्हापूर आणि 2015 अहमदनगर या प्रत्येक स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनास युवा वर्गाचा उत्तुंग प्रतिसाद मिळाला। खेळीमेळीच्या व पूर्वग्रहरहित स्वच्छंद वातावरणात समाजाच्या आधारस्तंभासोबत विचार मंथन करण्याची संधी युवकांना मिळाली आणि यामुळेच प्रत्येक संमेलनाच्या अंती पारित होणाऱ्या ठरावांची सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शासन दरबारी दखल घेतली जाऊ लागली। MPSCच्या फॉर्मची किंमत कमी करणे, अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन करणे, MPSCचा स्वतंत्र सर्व्हर असणे, UPSC आणि MPSC मध्ये मुलाखतीपर्यंत गेलेल्या उमेदवारांच्या कौशल्याची दखल घेऊन त्यांना नोकरीची संधी किंवा शिष्यवृत्ती प्रदान करणे, DPDC अंतर्गत वाचनालयांमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देणे, शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांची जागृती निर्माण करणे, असे अनेक ठराव संबंधित बाबीच्या शासन धोरणाचे आधार बनलेले आढळतात। 6 संमेलनांकडे मागे वळून पाहता अनेक ऐतिहासिक क्षण नजरेसमोर येतात, जसं कैलासवासी गोविंदराव पानसरेंचं युवा वर्गाला उद्बोधक मार्गदर्शन, माननीय आबा यांची अंतिम भावनिक व हृदयस्पर्शी प्रकट मुलाखत, 26/11 नंतर प्रथमच विश्वास नांगरे पाटील यांचा आत्मकथन, युवकांना, प्रशासकांना आणि नेत्यांना आपल्या मिश्किल शैलीत टिचक्या आणि टपल्या मारणारे माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी। UPSC मधील अपेक्षित बदल सर्वप्रथम महाराष्ट्राच्या युवा वर्गाला समजावून सांगणारे तत्कालीन PMO मधील राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याच्या इतिहासात प्रथमच MPSCच्या विद्यमान अध्यक्षांचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन, किंवा केवळ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाला भेट द्यायची म्हणून प्रथमच नागपूरला आलेले पश्चिम महाराष्ट्राचे विद्यार्थी आणि गडचिरोलीहून थेट अहमदनगर गाठलेले विद्यार्थी, असंख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, अशा प्रेरणादायी, उत्साही आणि उत्सवी 6 संमेलनांच्या वाटचालीनंतर 7व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात आपले सहर्ष स्वागत।
महाराष्ट्र जगा शिकविलं बघा आजी अमृत जग शिंपिलं गाठाय ध्येयात गवसलाय हे मार्ग घ्या की ध्यानात राहिला उभा सर्वांग स्वाभिमानात फडफड फडकतो तिरंगा झेंडा गगनात राहिला उभा सर्वांग स्वाभिमानात राजे हो चिरदाजी जी जी. तुमच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्रातील उमेदवार UPSC परीक्षेत देशात प्रथम यावा या दृष्टिकोनातून हे संमेलन निर्णायक ठरावे हा संमेलन अध्यक्ष माननीय श्री सुधीर ठाकरे, स्वागत अध्यक्ष माननीय श्री विनोद शिरसाट आणि प्रवर्तक माननीय डॉक्टर आनंद पाटील यांच्यासह संपूर्ण स्टडी सर्कल टीमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आशा आहे नेहमीप्रमाणे आपले प्रेम, विश्वास आणि समर्थन आम्हाला लाभेल.